नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील स्पेशल अशी तिळकुड्याची रेसिपी बनवणार आहोत। ह्यालाच कारळ्याची चटणी सुद्धा म्हणतात। ह्या काळ्या तिळापासून हे तिळकुड बनवलं जातं। कोकणात विशेष करून पावसाळ्याच्या आधी ही चटणी केली जाते। म्हणजे जे पावसाळ्यात ज्या भाज्या येतात ती ह्या तिळकुडामध्ये त्या भाज्या केल्या जातात। आता ही तिळकुड बनवण्यासाठी, ही कारळ्याची चटणी बनवण्यासाठी आपण इथे हे काळे तीळ घेतलेले आहेत 150 ग्रॅम आणि त्यासाठी आपल्याला इथे बारीक पाकळीची लसूण घ्यायची आहे 250 ग्रॅम। अशी बारीक पाकळ्या बघून घ्यायच्या, म्हणजे चटणी खूप छान होते। आणि त्यासाठी आपण इथे 150 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। त्याचबरोबर आपण धणे सुद्धा 150 ग्रॅम घेतलेत आणि मीठ सुद्धा मोजून आपण 150 ग्रॅम घेतलेले आहेत। आता एक एक करून आपल्याला हे सर्व भाजायचे आहेत। तर भाजण्यासाठी इथे बघा मी कढई गरम करायला ठेवले आणि सुरुवातीला इथे आपण ही बेडगी मिरची भाजणार आहोत। स्लो फ्लेमवर आपल्याला ही मिरची इथे भाजायची आहे। छान अशी चुरचुरीत होईपर्यंत आपण एक 5 ते 7 मिनिटे ही मिरची भाजून घेणार आहोत। आणि ही बघा आता 5-7 मिनिटे झालेले आहेत आणि मिरचीचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि मिरची छान चुरचुरीत अशी भाजली गेलेली आहे। तर आता आपण ही काढून घ्यायची आहे। तर सर्व जिन्नस आपण जेव्हा भाजू तेव्हा ते थोडे वेगवेगळेच एका ताटामध्ये काढून घ्या, म्हणजे ते आपल्याला मिक्सरमध्ये कसे बारीक करायचे ते महत्त्वाचं आहे। मी नंतर तुम्हाला ते दाखवतेच। तर आता आपण धणे सुद्धा असेच भाजून घेणार आहोत स्लो फ्लेमवर। एक 5-1 मिनिट आपण हे धणे भाजून घेऊया। आणि हे बघा धणे पण छान इथे मस्त भाजलेले आहेत, हलका रंग चेंज झालेला आहे धण्यांचा आणि आपण हे धणे सुद्धा आता काढून घेऊया। तर आता आपण इथे भाजणार आहोत काळे तीळ। काळे तीळ सुद्धा आपल्याला असेच भाजायचे आहेत। तीळ सुद्धा हे छान भाजले जातात आणि भाजताना ते छान असे तडतडले जातात की समजायचं इथे काळे तीळ भाजले गेलेले आहेत, कारण ते काळे असतात त्यामुळे आपल्याला कळत नाहीत की भाजले की नाही, पण ते थोडे हलके हलके तडतडतात की समजायचं हे काळे तीळ भाजलेत आणि तिळाचा भाजल्याचा सुवास पण छान येतो। तर हे बघा इथे काळे तीळ भाजले गेलेले आहेत। तर आता आपण लसूण भाजणार आहोत। तर इथे ही लसूण भाजायला आपण टाकलेली आहे। त्याचबरोबर आपण लसूण सोबत मीठ सुद्धा आपल्याला इथे भाजायचं आहे, दोन्ही एकत्र भाजायचं आहे। त्यामुळे लसूण छान आतपर्यंत चांगली भाजली जाते आणि मिठामुळे लसूण लवकर भाजली जाते, म्हणून आपण लसूण आणि मीठ एकत्र भाजलेलं आहे। तर एक 10 मिनिटं तरी आपल्याला हे लसूण भाजायला लागेल, कारण लसूण भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आपण ही लसूण शेवटला भाजायला घातलेली आहे। मध्ये मध्ये आपल्याला असं फिरवायचं आहे, म्हणजे लसूण सगळीकडून छान भाजली जाईल। तर हे बघा इथे लसूण मस्त भाजलेली आहे, मीठ सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे। त्यामुळे आपली जे तिळकुड आहे आपलं ते चांगलं वर्षभर टिकून राहतं, म्हणून आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे। तर आता हे आपण थंड करायला थोडं ठेवूया आणि आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तर मिक्सरमध्ये असं सगळं एकत्र बारीक करायचं नाहीये, वाटलं जात नाही, बारीक होत नाही। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, मिरची आणि धणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर थोडीशी बघा मिरची मी मिक्सरमध्ये घेतलेली आहे आणि थोडेसे आता मी धणे सुद्धा घेते आणि थोडं थोडं आपल्याला हे मिक्सरमध्ये आता बारीक करायचं आहे। तर आता हे मिरची आणि धणे थोडे जास्त आहेत, त्यामुळे आपण 2 बॅचेसमध्ये हे बारीक करून घेणार आहोत। तर हे बघा मस्त मिक्सरमध्ये आपण हे जी बारीक एकदम पावडर सारखं तयार करून घेतलेलं आहे, छान असं बारीक मिक्सरवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर आता हे मिरची आणि धणे बारीक केलेले आहेत ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता जे दुसरे आपण मिरची आणि धणे आहेत ते सुद्धा असेच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा मिक्सरमध्ये आता हे झालेले आहे जी पावडर। आता ह्यामध्येच आता आपल्याला जे तीळ आहेत ते तीळ सुद्धा आपल्याला ह्यामध्ये आता घालून पुन्हा मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि एकदम बारीक ते तीळ आहेत ते ह्याच्यामध्ये चांगले मिळून आले पाहिजेत, अख्खे तीळ दिसले नाही पाहिजेत, असे मस्त असे ते आपण बारीक करून घेऊया। हेच महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण तिळकुड बनवतो त्यावेळेला कुठलं पदार्थ कधी घालायचं हे खूप महत्त्वाचं आहे। तर हे बघा तिळकुड मस्त इथे ह्यामध्ये झालेलं आहे। तर आता तीळ, धणे आणि आपण मिरची बारीक करून घेतलेले आहेत।
तर हे एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि शेवटी आता आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर लसूण आणि मीठ आहे ते शेवटी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा यातलं थोडंसं आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडीशी ही पावडर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि लसूण आहे ते लसूण आपण थोडेसे आधी पाखडून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरच्या ज्या साली आहेत ते थोड्या थोड्या काढून घेतलेल्या आहेत आणि थोडे आता आपण हे मिक्सरमध्ये घातलेले आहेत। थोडं थोडं घ्यायचं आहे बारीक करताना। तर हे बघा थोडं घेतलेलं आहे, मस्त मिक्सरमध्ये आता हे बारीक करून घेतलेलं आहे। बघा छान एकसारखं मिळून आलेले आहेत। लसूण पण एकदम ह्यामध्ये एकदम पावडर झालेली आहे लसूणची, कारण ती खूप छान भाजली होती त्यामुळे एकदम तिळकुड्यामध्ये छान लसूण मिळून आलेली आहे। तर आता असंच मी थोडे लसूण थोडे हे मिरची पावडर असं सगळं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। बघा इथे आपलं मस्त असं तिळकुट झालेलं आहे, तीळ एकदम मस्त ह्यामध्ये बारीक झालेले आहेत आणि लसूण सुद्धा बघा अजिबात ह्यामध्ये दिसत नाहीये, मस्त एकदम बारीक झालेले आहेत। तर इथे आपला हा तिळकुट तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही स्पेशल अशी कोकणातील तिळकुट्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।